आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर उन्हाळ्यामध्ये पेयांपैकी ताकाचा पहिला नंबर आहे. आयुर्वेदामध्ये ताकाला अमृताची ही उपमा दिली जाते. पण खरं तर कोल्ड्रिंक आणि आईस्क्रीममुळे ताक हे थोडंसं मागेच पडलेलं आहे. पण आज आपण लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा मठ्ठा तयार करतात तसेच आरोग्यासाठी उत्तम असणारे हे ताक किंवा मठ्ठा कसा तयार करायचा आहे त्याची साधी आणि सोपी व अचूक पद्धत इथे बघणार आहोत. तर नमस्कार, स्वागत आहे तुमचं पल्लवीज किचन मध्ये. चला तर मग आपण हा मठ्ठा आणि हे ताक कसं बनवायचं आहे ते आपण इथे बघणार आहोत. इथे मी अगदी घरीच लावलेलं असं छान घट्टसर दही घेतलेलं आहे. हे दही कसं लावायचं, अगदी सुरीने वडी पडेल असं हे दही तयार केलेलं आहे. हे एका काचेच्या बाउल मध्ये मी इथे काढून घेणार आहे. हे दही कसं बनवायचं याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देणार आहे. आणि त्यानंतर हे दही रवीने छान असं स्मूथ होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. आणि फेटून घेतलं की तरच मग आपण यामध्ये पाणी घालायचं आहे. सुरुवातीला कधीच पाणी घालू नये, नाहीतर ताक अगदी व्यवस्थित स्मूथ असं फेटलं जात नाही. इथे तुम्ही बघू शकता आपलं जे दही आहे ते अगदी स्मूथ असं फेटून झालेलं आहे. इथे आता मी यामध्ये टाकून घेणार आहे 1 चमचा मिरची आणि जे अद्रक एकत्र कुटून घेतलेली आहे ती 1 चमच्याची पेस्ट इथे मी टाकून चांगलं रवीने हलवून घेणार आहे. आणि त्यानंतर इथे मी चिमूटभर हिंग घालणार आहे. हा बघा, मी हिंग यामध्येच टाकून घेतलेला आहे. आणि त्यानंतर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्यांची पावडर केलेली होती मी, ती अर्धा चमचा यामध्ये ही पावडर घालून चांगली रवीने मिक्स करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर इथे मी 2 चमचे साखर घालणार आहे. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता, तुम्हाला कसं गोड हवंय त्याप्रमाणे. आणि त्यानंतर आता मी इथे घालणार आहे पुदिना. आणि हा पुदिना मी चांगला याच्यामध्ये चांगला ठेचून घेणार आहे. आणि त्यानंतर मी हा जो पुदिना चांगला ठेचून झालेला आहे तर तो या ताकामध्ये आपल्याला इथे घालून घ्यायचा आहे. हा तुम्ही 1 चमचा भरून टाकू शकता किंवा अर्धा पण टाकू शकता. याने छान स्मेल येतो आपल्या मठ्ठ्याला. त्यानंतर इथे टाकणार आहे बारीक चिरलेली छान अशी हिरवीगार कोथिंबीर यामध्ये घालून घ्यायची आहे. कोथिंबीर घातल्यानंतर चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला इथे घालायचं आहे थंड पाणी. तुम्ही नॉर्मल पाणी घालूनही यामध्ये बर्फ वगैरे टाकू शकता, पण माझ्याकडे बर्फ रेडी नसल्यामुळे यामध्ये मी डायरेक्टली थंड पाणीच घालणार आहे. आणि त्यानंतर आपण इथे 1 चमचा काळं मीठ घातलेलं आहे. आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपण याच्यावर घालणार आहोत खारी बुंदी. ही खारी बुंदी दाताखाली आली म्हणजे खूप छान लागते मठ्ठा पिताने. आणि अशा प्रकारे हा आपला मठ्ठा रेडी आहे. लग्नाच्या पंक्तीमध्ये जसा आपण मठ्ठा बनवतो त्याचप्रमाणे हा मठ्ठा झालेला आहे. टेस्टला पण सेम त्याचप्रमाणे झालेला आहे. तुम्ही बघू शकता मठ्ठ्यामध्ये विशेष असं काही प्रमाण असा मठ्ठा दिसत आहे आपला. कमी जास्त केलं तरीही चालेल. असा आहे आपलं कमी झटपट अगदी 1 ते 2 मिनिटांमध्ये तयार होणारा मठ्ठा. तसेच आपल्या आरोग्याच्या दृष्टीने आणि शरीराला थंडावा देणारा हा मठ्ठा बनवून तयार झालेला आहे. रोजच्या जेवणात जर तुम्ही मठ्ठा प्यायलात तर